पावसाळ्यात कायम येणारा महापूर आणि या महापुरामुळे पंचगंगेच्या पाण्यातून वाढ काढताना होणारी तारांबळ ही काही नवीन बाब नाहीये। पंचगंगेच्या या महापुराचा फटका नदीकाठच्या शेकडो गावांना बसत आलाय। मात्र आता तब्बल 3.5 किलोमीटरचा लांब 6 पदरी उड्डाण पूल बांधण्याला मंजुरी मिळाली आहे आणि यासाठी 900 कोटी रुपयांच्या कामाला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून ग्रीन सिग्नल देण्यात आलाय। कसा असणार आहे हा एलिव्हेटेड पूल या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मागील अनेक वर्षांपासून पुणे बंगळुरू महामार्गाची उंची वाढावी यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून मागणी केली जात होती। कारण आपल्याला सगळ्यांनाच आठवत असेल की कोल्हापूरमध्ये 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या महापुरामुळे पुणे बंगळुरू महामार्ग अनेक दिवस बंद होता। त्यात ऑगस्ट 2019 मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी पुणे बंगळुरू महामार्गावर 8 फूट पाणी आलं होतं आणि त्यावेळी शिरोली, शिये, कसबा, बावडा, भुये, निगवे ही गावं अक्षरशः पाण्याखाली गेली होती आणि अनेक ठिकाणी घराच्या पहिल्या मजल्यांपर्यंत सुद्धा पाणी शिरलं होतं। हजारो वाहनं अडकली होती, मालवाहतूक ठप्प झाली आणि उद्योग व्यवसायांवर मोठा परिणाम सुद्धा झाला होता। त्यानंतर 2021 मध्ये पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवली होती। मात्र 2019 नंतर ही परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा असताना सुद्धा अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण झाली। नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं, नागरिकांना स्थलांतर करावं लागलं आणि त्यामुळे तेव्हा महामार्गावर भर टाकून उंची वाढवली तर ही गावं पुन्हा एकदा पाण्याखाली बुडतील अशी सुद्धा भीती व्यक्त केली जात होती। आणि इतकंच नाही तर दरवर्षी निर्माण होणाऱ्या या पूर परिस्थितीमुळे वाहतूक कोंडी ही देखील गंभीर समस्या वारंवार उद्भवू लागली होती। त्यामुळे शिरोली, सांगली फाटा ते पंचगंगा नदीपर्यंत पिलरचा उड्डाण पूल उभा करावा अशी मागणी नागरिकांकडून वारंवार केली जात होती आणि त्यानंतर अखेर या समस्येचं गांभीर्य लक्षात घेत ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलाय। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी या पिलर उड्डाण पुलाचा प्रस्ताव मंजूर केला आहे आणि यामुळे आता पावसाळ्यामध्ये जरी कितीही पाऊस पडला तरी सुद्धा पुलाखालून पाण्याचा विसर्ग सुरळीत होईल आणि महामार्गावर पाणी येणार नाही असा विश्वास व्यक्त केला जातोय। हा प्रकल्प केवळ एक पूल नसून कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वाराचं भाग्य बदलणारा कॉरिडॉर आहे। त्यामुळे या प्रकल्पाची वैशिष्ट्य काय यावर सुद्धा एक नजर टाकूया। पंचगंगा नदीवर सांगली फाटा ते उसगाव रेल्वे ब्रिज दरम्यान 3.578 किलोमीटर लांबीचा 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यात येणार आहे। तर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल 913 कोटी 70 लाख रुपयांची तरतूद सुद्धा मंजूर करण्यात आली आहे आणि यात मुख्य उड्डाण पुलासोबतच त्याच्या खाली 6 पदरी सिमेंटचा सर्व्हिस रोड सुद्धा तयार केला जाणार असून त्यामुळे स्थानिक वाहतूक आणि लांब पल्ल्याची वाहतूक ही वेगळी होऊन दोन्ही प्रकारच्या वाहनांना एक स्वतंत्र मार्ग मिळणार आहे। तसंच गांधीनगर जंक्शनचा देखील या प्रकल्पाअंतर्गत मोठा कायापालट करण्यात येणार असल्याचं म्हटलं गेलंय। कारण हा वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू कायमच ठरतो। त्यामुळे या प्रकल्पात इथे रस्ते रुंदीकरण, योग्य वळण, सिग्नल व्यवस्था आणि सुरक्षित पादचारी मार्ग यांचा यामध्ये समावेश केला जाईल। शिवाय हा महामार्ग सुरक्षितपणे ओलांडता यावा यासाठी रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूंना 2 अंडरपास मंजूर करण्यात सुद्धा आलेले आहेत आणि या अंडरपासमुळे सुद्धा सगळ्यांच्या सोयीचा हा मार्ग ठरेल आणि अपघाताचं प्रमाण सुद्धा यामुळे नक्कीच कमी होणार आहे। याबद्दलच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी 15 मार्च 2026 पर्यंत वर्क ऑर्डर देण्याची शक्यता आहे आणि केंद्र सरकारकडून निधीची तरतूद झाल्यामुळे निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामाला देखील लवकरच गती मिळणार आहे आणि पुढील 3 वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय। त्यामुळे काही काळ आता नागरिकांना अधिक प्रतीक्षा सुद्धा करावी लागणार हे सुद्धा दिसतंय। दरम्यान दिल्ली ते चेन्नईला जोडणारा पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग मुंबई, पुणे आणि बंगळुरू सारख्या प्रमुख महानगरांना थेट जोडतो आणि त्यामुळे हा देशातील महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक सुद्धा मानला जातोय। पंचगंगा नदीलगतचा परिसर हा सखल असल्यामुळे इथे वारंवार पूर परिस्थिती निर्माण होते। शिवाय शहराजवळ पंचगंगा नदी परिसरामध्ये महामार्ग हा अरुंद देखील होतो। त्यामुळे सतत ट्रॅफिक जाम सुद्धा इथे पाहायला मिळतो। त्यामुळे या उड्डाण पुलाला मंजुरी दिली असं म्हटलं जात असून या उभारणीमुळे पूर काळात सुद्धा वाहतूक सुरक्षित, सुरळीत आणि वेगवान राहण्यास मोठी मदत होणार आहे। याचबरोबर कोल्हापूर हा औद्योगिक आणि कृषी दृष्ट्या प्रगत जिल्हा असल्यामुळे इथे लॉजिस्टिक आणि मालवाहतुकीचं प्रमाण मोठं आहे आणि या 6 पदरी उड्डाण पुलामुळे मालवाहतुकीचा वेळ वाचेल, इंधनाची बचत होईल आणि कोल्हापूरच्या व्यापार आणि उद्योग क्षेत्राला सुद्धा नवी गती मिळेल। इतकंच नाही तर या प्रकल्पामुळे फक्त कोल्हापूर शहरालाच नव्हे तर कागल, हातकणंगले, करवीर आणि परिसरातील सुद्धा ग्रामीण भागाला मोठा फायदा होणार आहे। व्यापार, उद्योग, शेतीमालाची वाहतूक आणि पर्यटन या सर्व क्षेत्रांना कायमस्वरूपी उपाय आणि भविष्यात वाढणारी वाहतूक लक्षात घेता हा प्रकल्प दीर्घकालीन दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं
असल्याचं मत सगळ्या स्तरातून आणि विशेषतः स्थानिकांकडून सुद्धा व्यक्त केला जातोय। एकूणच पाहिलं तर पंचगंगा नदीच्या काठावर उभारला जाणारा हा 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर केवळ वाहतुकीचा प्रश्न सोडवणारा नाही, तर भविष्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा सुद्धा मजबूत पाया ठरणार आहे। नितीन गडकरी यांच्या मंजुरीनंतर आता या प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळणार असून कोल्हापूरकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला लवकरच मूर्त रूप सुद्धा येण्याची चिन्ह दिसतात। दरवर्षी पावसाळ्यामध्ये उद्भवणारी ही भीती, वाहतूक कोंडी, अडकलेली वाहनं आणि ठप्प झालेली पूर्ण जीवनवाहिनी या सगळ्यांवरच कायमस्वरूपी उपाय म्हणून हा उड्डाणपूल उभा राहणार आहे आणि पूर आला तरी सुद्धा वाहतूक थांबणार नाही, उद्योगधंद्यांची गती मंदावणार नाही आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार नाहीये। हीच या प्रकल्पामागची मोठी अपेक्षा आहे। आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्या म्हणजे त्या निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामाच्या प्रारंभाकडे। त्यामुळे पुढील 3 वर्षात हा प्रकल्प पूर्णत्वास गेला तर कोल्हापूरकरांच्या प्रवेशद्वाराचं चित्रच बदललेलं पाहायला मिळेल आणि म्हणूनच हा फक्त एक पूल नाही, तर हा आहे विकासाचा, सुरक्षिततेचा आणि भविष्याचा मजबूत पाया। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया। मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतंय, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करा।